नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे जसं की तुम्ही आपले सरकार लॉगिन वरून जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसाठी, एज नॅशनल डोमेसाईल सर्टिफिकेटसाठी, रेसिडेन्स सर्टिफिकेटसाठी म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्रासाठी जर अप्लाय केलं असेल, तुमचं जर डॉक्युमेंट्स अभावी जर तुमचे काही रिजेक्ट जर झाला असेल तुमचे प्रमाणपत्र, तर त्या रिजेक्ट झालेल्या प्रमाणपत्राला डॉक्युमेंट रिसबमिट कशा पद्धतीने करायचे ना, अपलोड कशा पद्धतीने करायचे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला आपले सरकार ऑनलाईन वेबसाईटवर यावं लागेल. वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेला आहे. इथं जो तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड बनवला आहे, ते युजर नेम इथं आपल्याला टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली यायचं, इथं लॉग इन या बटनवर क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं तुम्ही ज्या यापूर्वी जे डॉक्युमेंट्सला अप्लाय केलं होतं ते अप्लाय केलेले डॉक्युमेंट्स आपल्याला इथे दिसेल. इथे तुम्हाला इथं बघायचं रिजेक्शन स्टेटस, यावर क्लिक करायचं. रिजेक्शन स्टेटसवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. तुमच्या कोणत्या डॉक्युमेंटच्या अभावी तुमचे प्रमाणपत्र रिजेक्ट करणार आहे, त्याचं कारण आपल्याला दाखवेन. तिथे बघू शकता तुम्ही. हे तुम्हाला जे कारण दाखवले आहे, माझी तुम्हाला टी.सी. जन्मपत्र जोडा इथं सांगितलेलं आहे. मी ते न जोडल्यामुळे माझा रिजेक्ट झालेला आहे. इथे मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं रिसबमिट डॉक्युमेंट करायचे आहे. इथं तुमच्या रिझनमध्ये कोणत्याही डॉक्युमेंट असू शकतं. जरा तुमच्याकडून जर चुकीने एखादं डॉक्युमेंट जरा अपलोड करायचं राहून गेलं, तर तो पुन्हा तुम्हाला रिसबमिट करायचं आहे. ते रिसबमिट डॉक्युमेंट कशा पद्धतीने करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला जे रिजेक्शनमध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावलेले ते डॉक्युमेंट्स इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं. पुन्हा आपल्याला होमवर यायचं. होमवर आल्यावर तुम्ही इथं गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आपल्याला जिथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं यावर क्लिक करायचं. अपलोड डॉक्युमेंट्स यावर क्लिक करायचं. अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस बघायला भेटेल. इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड झालेले दिसेल. तुम्ही जे यापूर्वी जे डॉक्युमेंट्स अपलोड केले, जर तुमच्याकडून काही चुकीचे डॉक्युमेंट्स इथं अपलोड झालं असेल, तिथून तुम्ही इथं या डॉक्युमेंट्सला वगळू शकता, म्हणजे कट करू शकता इथून डॉक्युमेंट्स. त्यानंतर तुम्ही खाली होतो तुमचा इथे बघू शकता तुम्ही. मला इथं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी.सी. इथं अपलोड करायचे आहे. तर मी इथं क्लिक करतो, चॉईस फॉलोवर क्लिक करतो. त्यानंतर मी जिथं कुठं माझी टी.सी. ठेवली आहे, मी ती टी.सी. इथं अपलोड करून घेतो. अशा पद्धतीने टी.सी. अपलोड करून घेतले. त्याचबरोबर इथं मला रेसिडेन्स सर्टिफिकेट सुद्धा इथं अपलोड करायचं आहे, ते सुद्धा मी इथं अपलोड करून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स यावर क्लिक करायचं. अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. आवर डॉक्युमेंट्स इज सेव्ड सक्सेसफुली, म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले ते तुमचे डॉक्युमेंट्स इथं अपलोड झाले. त्यानंतर आपल्याला ओके या बटनवर क्लिक करायचं. ओके या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर समोर त्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर जायचं. डॅशबोर्डवर गेल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. हे बघा, इथं आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे आता ते इन प्रोसेसमध्ये गेलेलं आहे. इथं तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी होऊन काही दिवसात तुमचे डॉक्युमेंट्स इथं सर्टिफिकेट तुम्हाला इथं डाउनलोड होऊन जाईल. हे अशा पद्धतीने तुमचे आपल्या सरकारवर डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले पुन्हा अप्रूव्ह करू शकता डॉक्युमेंट्स अपलोड करून. आणि तुम्हाला कळच असेल कशा पद्धतीने रिसबमिट डॉक्युमेंट करायचे. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.